तो आता आपल्याला समेशन ऑफ एक्स स्क्वेअर काढायचा आहे. एक्स स्क्वेअर किती आहे? एक नंबरवरती बघा, एक नंबरवरती 2291. किती आहे? 2291. या पुढं समेशन ऑफ वाय स्क्वेअर काढायचं आहे. शिफ्ट एक सम किती नंबरवरती 3 वाय स्क्वेअर काढायचं आहे. 3 नंबरवरती आहे, 3 नंबर हे 3 नंबर किती आला? 3056. तो 3056. ओके. या पुढे आता एक्स वाय काढायचं आहे. शिफ्ट एक सम किती नंबरवरती 3 एक्स वाय काढायचं. कुठे एक्स वाय? 5 नंबरवरती, 5 नंबर. अशा पद्धतीने हे आले सगळे 2638. हाच तुम्हाला गिवन डेटा दिलेला असतो आणि याच्यावरून काढायचा असतो. तुम्हाला सांगा कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनमध्ये समेशन ऑफ एक्स, समेशन ऑफ वाय, समेशन ऑफ एक्स स्क्वेअर, समेशन ऑफ वाय स्क्वेअर, समेशन ऑफ एक्स वाय यांच्यासोबत अजून कुठला डेटा लागतो? तो लागतो एक्स बार. एक्स बार कसा काढतात? समेशन ऑफ एक्स डिवाइड बाय एन. तो एक्स बार तर तुम्हाला काढता येईल ना, तर कसं काढायचं? एक्स बार किती आहे? 147 डिवाइड बाय टोटल नंबर किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तो डिवाइड बाय 10 केल्यानंतर उत्तर किती येईल? 14.7. पण तुमची जर इच्छा असेल की आम्हाला एक्स बार काढायचा आहे, सर कसं काढायचा? शिफ्ट एक कशात जायचं? वारमध्ये. कशात जायचं? वार. 4 नंबरमध्ये गेला तर तुमचा बघा एक्स बार किती आहे? 2 नंबरवरती. तर एक्स बार 14.7 आला. तसंही करता येईल. पुन्हा वाय बार काढायचं आहे. कसं काढणार? समेशन ऑफ वाय डिवाइड बाय एन. हे कसं काढणार आहे? समेशन ऑफ वाय बार किती? 170. 170 डिवाइड बाय 10 करून घ्या, तोंडी उत्तर येऊन जाईल 17. ओके का? बस वापरा फॉर्म्युला आता रिग्रेशनचा. सॉरी कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला काय असतो? आठवा. समेशन ऑफ एक्स वाय मायनस एन एक्स बार वाय बार. आठवतं? डिवाइड बाय अंडररूटमध्ये, डिवाइड बाय अंडररूटमध्ये समेशन ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस एन एक्स बार त्याचा स्क्वेअर. ओके. पुढे इंटू काय आहे? इथं आहे समेशन ऑफ वायचा स्क्वेअर मायनस एन वाय बार त्याचा स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मग आपण व्हॅल्यू टाकून देऊ. बघा समेशन ऑफ एक्स वायची व्हॅल्यू किती आली? 2638 मायनस एन किती आहे? 10. इथे लिहून घ्या कुठेतरी एन किती आहे? एन इज इक्वल टू 10 आहे. 10. एक्स बार किती आणला मी? 14.7 आणि वाय बार किती आणला? 17 डिवाइड बाय हे सगळं आपल्याला टाकायचं बाळांनो. हे सगळं टाकायचं आहे. तो करून टाकू आपण. डिवाइड बाय करून बघा, इथं टाकतो मी. डिवाइड बाय समेशन ऑफ एक्स स्क्वेअर किती आहे? 2291 मायनस 10 इंटू एक्स बार किती आहे? 14.7चा वर्ग. हा झाला पहिला ब्रॅकेट. इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे? समेशन ऑफ वाय स्क्वेअर म्हणजे 3056 मायनस 10 इंटू ठीक आहे वाय बार किती आहे? 17चा वर्ग. असं सगळ्या व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढून घेऊ. आणि बघा हे सगळं करत नका बसू, जरा बुद्धिमानी लावा. तुमच्याकडे आहे ना, सेट करून ठेवले ना. शिफ्ट स्टॅट 5 नंबरवरती शिरा. आता 5 नंबर आर किती नंबरवरती? 3 टाका. उत्तर किती आलं? 0.9458. तो कशाला दिमाग लावत बसता, कशाला सोडत बसता? 0.9458 हे उत्तर आहे आपलं. अशा पद्धतीने कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनचं उदाहरण सॉल्व्ह करतात. ओके का?